वडील, माझी चकुली घरी आली नाही सतत काळजी असते. माझा मुलगा घरी आली नाही सतत काळजी असते वडिलांना. प्रत्येक घटना हाच पूर्ण करणारा कठोर जरी असला तरी मायेने करुणा भावाने आजपर्यंत माझे त्यांनी संगोपन केले आणि मला प्रत्येक क्षणाला दुःखात असो बाप कधी सोबत राहतात. कारण की मला माहिती आहे संकट आला की बापरेच होतो. छोटे संकट असलं की आई येते. बाप पहाडाप्रमाणे सदैव माझ्या पाठीशी होता. त्या बापाला घट्ट मिठी मारून धन्यवाद म्हणण्याचा प्रयत्न शेवटी माझ्या असलेला परिवार, आपतेष्ट मित्र परिवार, माझ्याकडून झालेल्या चुकींसाठी मनातून मी आज इथेच माफी मागतोय हा संकल्प घेऊन आनंदाने आयुष्य जगण्याचा एक नवीन उमेद मी इथून घेऊन जातो. आनंदी आयुष्य जगताना मी सकारात्मक दृष्टिकोनाने प्रत्येकाकडे पाहिजे हा माझा कन्सेप्ट आता इथे क्लिअर आहे. सकारात्मक भावना, बंधुता, प्रेम, सद्भावना या तत्वाने मी संकल्प करतो की सगळ्यांना सकारात्मक दृष्टिकोनातून आयुष्यात कुठले कार्य करताना उत्तम रीतीने आणि उत्कृष्टच असले पाहिजे या दृष्टिकोनातून न पाहता सकारात्मक दृष्टिकोनातून परंतु घेऊन आनंद, सुख या परिभाषाला मी सद्भावनेने सद्गुणाने पडले. माझे असलेले शिक्षक बंधू भगिनी, नातेवाईक, मित्रपरिवार, मैत्रिणी यांना स्वभावनेने मी बघत आहे. बंधुता, माझा भाऊ, माझी बहीण सकारात्मक दृष्टिकोनातून त्यांचंही मी अभ्यास केला. कोणाशी द्वेष न ठेवता, ही भावना न येऊ देता मी सगळ्यांशी सकारात्मक. आज मी जे काही आहे, ज्यांच्यामुळे आहे, त्यांचे आज या ठिकाणी मी ऋण मानते. सगळ्यांचे आज ऋण मानते. आज मी ज्या या पदावर आहे, ज्यांच्यामुळे आहे, त्यांचे मी ऋणी आहे. सगळ्यांना धन्यवाद. आणि इथून पुढे मी आनंदी आनंदी आनंदीच, तीनच गोष्टीचा कन्सेप्ट घेऊन चालेल की आनंदी राहील,